तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। आदिनाथ मंदिर संगोबा येथे नारळ फोडून प्राध्यापक रामदास झोळ यांच्या श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ। एवढे कर्ज असून श्री विठ्ठल कारखाना चालू होतो तर आदिनाथ का होऊ शकत नाही? प्राध्यापक रामदास झोळ ते स्वतःचा कारखाना चालवू शकले नाही तर आदिनाथ कारखाना कसा चालवणार? प्राध्यापक रामदास झोळ करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले आहेत। या निवडणुकीत बागल गट व जगताप गटाने माघार घेतल्यानंतर या निवडणुकीसाठी तब्बल 3 पॅनल उभारले आहेत। यामध्ये प्राध्यापक रामदास झोळ गट, आमदार नारायण पाटील गट आणि माजी खासदार संजय शिंदे गटाने आपले पॅनल उभा केला आहे। आज संगोबा येथील आदिनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून प्राध्यापक रामदास झोळ यांच्या श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ संपन्न झाला। यावेळी आदिनाथ गडाचे महंत आनंदगिरी महाराज यांनी संगोबा येथील श्री आदिनाथ मंदिरात उपस्थित राहून श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनलला विजयासाठी आशीर्वाद दिला। यावेळी श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख प्राध्यापक रामदास झोळ सर, दशरथ अण्णा काबळे, हरिभाऊ झिंजाडे, हरिभाऊ मंगवडे, गौतम मोरे, माजी सरपंच सांगवी नंबर 2 या प्रसंगी या पॅनल मधील सर्व उमेदवार व आदी नेते मंडळी, ज्येष्ठ जाणकार मंडळी, समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी बोलताना रामदास झोळ म्हणाले की ज्या पंढरपूर तालुक्यातील बंद पडलेला विठ्ठल कारखाना तिथल्या जागरूक सभासद शेतकऱ्यांनी एका चांगल्या पद्धतीने कारखाना चालवणाऱ्या व्यक्तीकडे सोपवला। त्यानंतर तो कारखाना आज जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने चालतो। अगदी त्याचप्रमाणे आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आम्हाला सभासदांनी संधी दिली तर कारखाना सुरू होईल, अन्यथा मागील दिवस परत येतील असे देखील प्राध्यापक रामदास झोळ यांनी सांगायला विसरले नाही। तसेच आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत सर्व सभासदांनी श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनलला साथ द्यावी असं आवाहन झोळ यांनी केले। एवढे कर्ज असून विठ्ठल कारखाना चालू होतो तर आदिनाथ का चालू होऊ शकत नाही? नक्कीच आम्ही कारखाना चालू करू शकतो। त्यामुळे काल ज्यांनी प्रचाराचा नारळ फोडला ते स्वतःचा कारखाना चालवू शकले नाहीत तर आदिनाथ कारखाना कसा चालवणार असा सवाल प्राध्यापक रामदास झोळ यांनी यावेळी केला।